ललित अगिवले विथ जयेश वारके. आणि त्यानंतर अजून एक नियम आहे असा आहे की या ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे, म्हणजे तुमच्या संघाचा गणवेश एक समान असणं गरजेचं आहे. अजून एक नियम असा आहे की तुम्ही पर इनिंग एक रिव्ह्यू घेऊ शकता भीमरसाठी, आणि जर कुशल रनआउटचा जर मुवमेंट असेल तर त्यासाठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. जबरदस्त या स्पर्धेचं आपल्याला आयोजन आणि नियोजन पाहायला मिळतं या. त्यानंतर प्रथमताच या परिसरामध्ये प्लेअर ऑफ द डे हा अवॉर्ड सुद्धा मात्र दिला जात आहे. आणि आताच मला माहिती मिळाली की जो संघ ही स्पर्धा जिंकेल त्या संघाच्या 12 खेळाडूंना ट्रॉफीज देण्यात येणार आहे. आणि आमचे ट्रॉफी स्पॉन्सर आहेत गुणेश पाटील, मॅन फ्रॉम आमनेपाडा. आणि हे सुद्धा प्रथमतच घडते या टेनिस क्रिकेटमध्ये की विनिंग संघाच्या प्रत्येक खेळाडूला ट्रॉफी देऊन त्याचा मात्र गुणगौरव केला जाईल. जयेश वारके विथ ललित आगिवले, लेफ्टी अँड राईटी कॉम्बिनेशन. अनेक वर्षापासून या दोन्ही खेळाडूंनी मात्र परग्या संघासाठी भरपूर काही दिलं क्रिकेटच्या माध्यमातून. आणि आज या स्पर्धेमध्ये पाहूया कशा प्रकारचा खेळ या दोन सलामीवीरांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. दोन क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहायला मिळतात. एक डीप लॉंग ऑफला आहे तर एक वायडिश लॉंग ऑन कडे आहे. त्यानंतर मिडॉनला खेळाडू पाहतो आपण. त्यानंतर शॉर्ट रेस्टा कव्हर आहे शॉर्ट पॉईंट, त्यानंतर शॉर्ट कव्हर पॉईंट, त्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेग आणि शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. आणि एस्टाच्या पाठीमागे एसटी रक्षक. गोलंदाज सुरुवात करेल गोलंदाज राहुल. आजच्या दिवसातील हा पहिला सामना आणि पहिल्या सामन्यातील पहिला षटक आणि पहिल्या षटकातील पहिला चेंडू. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडू थोडासा स्लोअर गतीचा होता, परंतु दिशा थोडीशी चुकीची पाहायला मिळाली. डाबी इष्टी सोडून चेंडू निघून जातोय. पंचांचे दोन्ही आता समांतर. आणि आजच्या दिवसाचा सुरुवात जर पाहिली तर स्वेअर चेंडूने पाहायला मिळाली. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धाबणे इथे मात्र पडगे संघाची या ठिकाणी श्री गणेशा होत असताना. राहुल पुन्हा एकदा इथे मात्र थोडासा फ्लायटेड डिलिव्हरी, चांगला क्षेत्र शॉट मिडविकेटच्या दिशेने भरपूर वेगाने फेकी केली. कलेक्शन सुद्धा चांगलं झालं, परंतु त्यापेक्षा अधिक वेगाने मात्र दोन्ही फलंदाजांनी ही धाव कंप्लीट केली. जयेश आपलं वैयक्तिक खातं उघडतोय आणि सांघिक धावसंख्या पुढे जाते एका धाबेने. बिनगडी बाद 2 धावा. नेक्स्ट मॅच इंद्रा स्पोर्ट गोठेकर बी विरुद्ध जय महाराष्ट्र भुईरगाव. दोन्ही संघांना विनंती करतोय की आपण पहिल्या डाव समाप्तीच्या अगोदर मात्र टॉस बॉक्समध्ये येऊन या ठिकाणी थांबायचं आहे. ज्यावेळी लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असतो त्यावेळी कर्णधार आणि गोलंदाज यांना मात्र फील्ड प्लेसमेंट मात्र वारंवार चेंजेस करावा लागतोय. आणि तेच आता मात्र आपण पाहतोय. ललितसाठी एक डीप मिडविकेट आहे आणि त्यानंतर डीप लॉंग ऑफला एक खेळाडू आहे. अनेक असे विक्रम या फलंदाजाच्या नावावर अनेक वर्षापासून आपल्या संघासाठी या ठिकाणी सातत्य मात्र या ठिकाणी ठेवलं आहे ललितने. पाठलाग करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू भरपूर उजव्या दिशेच्या बाहेर पाहायला आपल्याला. दुसरा स्वेर चेंडू या षटकातील व्हाईटच्या स्वरूपात पाहतो आपण. आणि धावफलक मात्र आता अजूनही सिंगलच्या मदतीने मात्र पुढे जाईल 3 या आकड्यावर. आर के क्रीडानगरी, प्रसिद्ध ही क्रीडानगरी पाहतो या परिसरामध्ये. ओरपी चेंडू मात्र या ठिकाणी लिडिंग एज मेश टायमिंग फटका पाहायला मिळाला आणि यष्टांच्या पाठीमागे कुठल्याही प्रकारची चूक पाहायला मिळाली नाही. मोठे विकेट्स इथे मात्र गोंदवली संघाने प्राप्त केलेले आहे. आणि निराश पावलाने आता मात्र माघारी परततोय फलंदाज ललित आगिवले. मात्र या ठिकाणी एक सुवर्ण संधी आपण पाहिली की सहसोबत झेल त्याने पाठीमागे टेपला आणि या मोठी विकेट्स आपण पाहू शकता की ललितच्या चेहऱ्यावर भरपूर निराशा आहे. नवीन फलंदाज सुनील वारके एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ख्याती आहे आणि वन डाऊन साठी आलेला आहे मात्र आपल्या संघाला सावरण्यासाठी. आताच मात्र संघाला सावरेल की मोठे फटके खेळेल हा आता मात्र प्रश्न निर्माण होते, कारण पहिल्याच षटकामध्ये मात्र या ठिकाणी पडगे संघाने विकेट्स गमावले ललितच्या माध्यमातून. ललित बाद होण्यापूर्वी त्यांनी एकही धावाचं आपल्या संघाला योगदान दिलं नाही. शून्यावर इथे मात्र माघारी परततोय.
राहुल पुन्हा एकदा इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु डावी स्टिक सोडून चेंडू निघून जातोय. दरम्यान या स्पर्धेचे मुख्य आयोजक विद्यमान ग्रामपंचायत आमने पडायचे उपसरपंच सन्माननीय योगेशदादा गुरुनाथ जाधव साहेबांचा इथे मात्र शुभागमन झालेला आहे आणि त्यांच्या समेत त्यांचे चिरंजीव कुमार भूमिक जाधव यांचं सुद्धा इथे मात्र शुभागमन होतोय. तुमचं मी समोरच्या कक्षाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चेंज पेस चेंडू मात्र या ठिकाणी वेग कमी केला, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु अप्रतिम शतरक्षेचा नमुना मात्र पाहायला मिळतोय. फटका तर खूपच छान पाहायला मिळाला सुनीलकडनं, परंतु कुठली धाव घेण्याचा तिथे मात्र परिचय झाला नाही, कारण शतरक्षण फार चांगला दर्जाचा पाहायला मिळाला. मिड ऑफच्या दिशेने चांगला षटक आतापर्यंत राहुलच्या माध्यमातून आपण पाहतोय. आता मात्र ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न, पंचांना प्रश्न विचारलाय, औस द्या, अगदी कात्रीत पकडलाय फलंदाजाला आणि सुनीलला सुद्धा माघारी जावं लागेल. पहिल्याच षटकामध्ये इथे मात्र दडपण पाहायला मिळतोय पडक्या संघावर. फलंदाज बाद. भिवंडी नगरी सारी दुमली क्रिकेट या खेळानं, भिवंडी नगरी सारी दुमली क्रिकेटच्या खेळानं. आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. 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 अप्रतिम गोलंदाजी, कारण आपण जर पाहिलं तर या षटकामध्ये तब्बल राहुलने 3 स्क्वेअर चेंडू हाताळले, परंतु 2 महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा त्याने मात्र प्राप्त केले. असं वाटलं होतं की ललित बाद झाल्यानंतर कुठेतरी सुनील आपल्या संघाला सावरेल, कदाचित छोटीशी पार्टनरशिप इथे मात्र चांगली पाहायला मिळू शकेल, परंतु जो अडथळा होता तो सुद्धा मात्र गोलंदाज राहुलने मात्र बाहेर काढला आणि आता मात्र नवीन फलंदाज आतिशला मात्र येणं भाग पाडलं. याचं कारण की 2 गडी आता मात्र पडक्या संघाने गमावले. पहिलाच षटकाचा खेळ चालू असताना चांगली पकड निर्माण केलेली आहे शिवसाई गोंदवली संघाने या पहिल्याच ओव्हरमध्ये. वरपी चेंडू टायमिंग तर खूपच छान पाहायला मिळतोय, उंची जास्त पाहायला मिळाली, खाली क्षेत्र आहे आणि त्याच मुले मात्र चेंडू निघून जाईल लॉंग ऑनच्या दिशेने एका टप्प्याच्या साह्याने. येणारा हा पहिला दमदार हिट पडक्या संघाच्या डाबामध्ये 4 धावांसाठी हा चौकार. हा चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला आणि मात्र त्या फटक्यावर छाप पडली होती 4 धावांची, कारण जो लॉंगॉनचा खेळाडू होता तो वाईडिश क्षेत्रामध्ये उभा होता आणि त्याचमुळे मात्र ठिकाणी अतिशय एक संधी निर्माण झाली या 4 धावा प्राप्त करण्यासाठी. शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातील धावसंख्या पुढे जाईल 2 गडी बाद 8 धावा. राहुल पुलटा चेंडू इथे मात्र ठिकाणी ऑन साईडला स्वीप करायचं होतं, परंतु टॉपेज लागला आणि कॉट अँड बॉलची शक्यता आणि मात्र नाकारता येणार नाही आणि स्वतः गोलंदाज जाऊन हा मात्र झेल समाप्त करतोय. या षटकामध्ये लागणारा हा तिसरा धक्का पडके संघाला. आतिश बॅक टू द दगावून. शैलेशा नाम मोठ्या मनाचा, करती सन्मान साऱ्या जणांचा. करती सन्मान साऱ्या जणांचा, करती सन्मान साऱ्या जणांचा. यो आयोजन मोठ्या थाटाचा, जय भोलेनाथ क्रिकेट संघाचा. जय भोलेनाथ क्रिकेट संघाचा, जय भोलेनाथ क्रिकेट संघाचा. हे खेळ रंगला, स्पर्धा ही भरली आम्ही गावानं. ये योगेश दादाचा लकी नंबर 9 छान. आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. प्रयत्न जर चांगला होता अतिचा, आपण जर विचार केला तर, कारण जर चेंडू जर बरोबर टायमिंग जर साधलं तर मात्र 4 धावा प्राप्त करण्याची संधी होती, परंतु कुठेतरी असं वाटलं की शॉट त्याने भरपूर लवकर खेळला असावा, त्याचमुळे चेंडू थोडा उशिराने आला, लिडिंग एज पाहायला मिळाली आणि त्याचमुळे मात्र की गोलंदाज राहुलने कोणत्याही प्रकारे चूक मात्र केली नाही मैदानाच्या आतमध्ये. सफल षटकाची समाप्ती. फक्त त्याने आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये 8 धावा खर्च केल्या आणि बहुमूल्य 3 गडी त्याने बाद केले. अजूनही 3 षटकांचा केला असेल. नवीन फलंदाज मिडल ऑर्डरमध्ये पाहतोय की युनिट नंबर 5 या क्रमांकावर प्रलेश मुरांजन येतोय. आता मात्र या जोडीवर भरपूर काही अपेक्षा असतील पडक्या संघाचा आपण विचार केला तर, आणि जर ही जोडी शेवटच्या षटापर्यंत जर टिकून राहिली खेळपट्टीवर तर किमान 40-45चा आकडा तुम्हाला नक्कीच धावफलकावर पाहायला मिळू शकेल, कारण अजूनही थोडासा ड्यू फॅक्टर आहे
आपण अजून जर पाहिलं तर खेलपट्टी त्यानंतर ही क्रीडानगरी अजूनही आपल्याला ओलसर पाहायला मिळते, कारण थंडीचं वातावरण आहे. आणि जर पटक्या संघाने किमान जर 40चा आकडा सुद्धा मात्र डोळ्यासमोर जर ठेवला तर मात्र एक चांगली फायटिंग स्कोअर होऊ शकतोय. परंतु पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती पाहायला मिळाली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी आपल्याला राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि आता मात्र या ठिकाणी विखुरलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. डीपमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला खेळाडू पाहायला मिळतील, कारण हा फुल पेस मैदान नाही आहे, हाफ मैदान आहे. कारण एस्टाच्या पाठीमागे कुठली सीमारेषा नाही. आणि तुम्हाला धावा जर जोडायच्या असतील, मोठी धावसंख्या उभी करायची असेल तर मात्र तुम्हाला मैदानाच्या समोरच्या दिशेने अर्थात विकेटच्या समोरच्या दिशेने तुम्हाला मात्र फटके खेळणं गरजेचं आहे. नवीन गोलंदाज इथे मात्र सज्ज होईल. सांघिक दुसरं ऋतिक. फटका तर खूपच छान आहे, गॅप सुद्धा भरपूर आहे. चेंडू अतिशय वेगाने आलाय. ज्याप्रमाणे बंदुकीतून गोली निघते त्याचप्रमाणे जयेश वाडकेच्या बॅटमधून हा फटका निघाला आणि निघून जातोय सीमेरेषे पलीकडे 4 धावांसाठी हा चौकार. काही जबरदस्त त्या ठिकाणी मात्र टायमिंग पाहायला मिळालं या चेंडूवर. आणि जयेशच्या बॅटमधून येणारा हा पहिला चौकार पाहतोय. जयेशने आतापर्यंत फक्त 2 चेंडू फेस केले, 2 चेंडूमध्ये 5 धावा जोडलेल्या आहेत. अजून एक मात्र मोठा फटका खेळायचा आहे, पण तो उंची जास्त मिळाली आणि गोलंदाज चेंडू खाली मात्र जजमेंट करतोय. एका हाताचा कमाल आणि सांगून टाकतोय की आपला हात जगन्नाथ का आहे. सुंदर झेल टिपलाय आणि पटके संघाला लागतोय हा चौथा धक्का. जयेशच्या रूपाने फलंदाज बाद. करली गो मानाची या गो क्रिकेट या खेळाची, या गो क्रिकेट या खेळाची, या गो क्रिकेट या खेळाची. गर्दी जमली प्रेक्षकांची, शोभा वाढवली या स्पर्धेची. शोभा वाढवली या स्पर्धेची, शोभा वाढवली या स्पर्धेची. ये सारे खेळाडू खेळतन भारी क्रिकेटच्या मैदानानं. हे सारे खेळाडू आपण रिप्लेमध्ये पाहू शकता, भरपूर वेल चेंडू आकाशामध्ये पाहायला मिळाला. जणू काही सूर्याची किरणं सुद्धा प्रबलित झाली होती गोलंदाज ऋतिकच्या डोळ्यांवर, परंतु त्याचा मात्र कुठलाही परिणाम झाला नाही. शेवटच्या मोमेंटला मात्र त्यांनी आपल्या हातांच्या मात्र तो ओंजल आहे ती मात्र या ठिकाणी उघडली आणि त्या ओंजलीमध्ये मात्र हा चेंडूला मात्र त्यांनी विसावून घेतला. कुठेतरी अतिघाई संघटने हे दृश्य आता मात्र कुठेतरी पटके संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत, कारण लागोपाठ इथे मात्र विकेट्स मात्र गमावत आहेत. कुठेतरी पार्टनरशिपची आवश्यकता आहे. तुम्ही कदाचित स्लॉग षटकामध्ये सुद्धा मात्र मोठे फटके खेळू शकता, परंतु या ठिकाणी प्रत्येक फलंदाज मोठमोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला आणि मात्र या ठिकाणी आपली विकेट्स मात्र त्यांनी गमावली. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न, पहिल्याच चेंडूला मात्र प्रलेश सामोरा गेला आणि पहिल्याच चेंडूवर मात्र सिंगल त्यांनी प्राप्त केली. नवीन फलंदाज पाहतो समीर. आज 11 डिसेंबर आणि 11 डिसेंबर म्हटलं तर मिस्टर या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांचे बंधुराज सन्माननीय शैलेशजी जाधव यांचा आज वाढदिवस आहे आणि काही क्षणातच कदाचित याच ठिकाणी बर्थडे सेलिब्रेशन सुद्धा केला जाऊ शकतोय. शैलेश जाधव यांना मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. ऋतिक पुन्हा एकदा चांगला कमबॅक करतोय, कारण पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, त्यानंतर विकेट्स त्याने प्राप्त केली आणि तिसऱ्या चेंडूवर सिंगल धावफलक 13 या आकड्यावर पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच इंदिरा स्पोर्ट गोठेकर बी विरुद्ध जय महाराष्ट्र भोईरगाव. दोन्ही संघानं सज्ज राहायचंय. ऋतिक एक यंगस्टार आहे. गोंदवली संघाचा विचार केला तर खूपच वेगवान चेंडू कुठे खेळण्याचा प्रयत्न केला नाही समीरने, कारण समीरला माहिती आहे की हा चेंडू स्वेर आहे आणि मात्र लगेचच पंतांनी मात्र ठिकाणी या चेंडूला मात्र वाईट घोषित केलं. गोलंदाजाला मात्र हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. कुठेतरी मात्र या ठिकाणी पार्टनरशिपकडे लक्ष देणं फार गरजेचं असेल, कारण एका पाठीमागे एक गडी इथे मात्र बाद झाले. तो चेंडू आहे ऑन साईडला उडवायचा होता, परंतु चेंडू निघून जातो लॉंग ऑफच्या दिशेने. उंची जास्त पाहायला मिळाली. एका अटेम्प्ट मध्ये चेंडू हातातून निसटला, परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र चेंडू त्याने पकडला आणि या ठिकाणी समीरचा खेळ सुद्धा समाप्त होतोय. फलंदाज बाद. खेळाला आहे हो मान, आहे
खेळाडूंचा जीव की प्राण. आहे खेळाडूंचा जीव की प्राण, आहे खेळाडूंचा जीव की प्राण. माती चौकार षटकार चेंडू जातोय सीमार पार. चेंडू जातोय सीमार पार, चेंडू जातोय सीमार पार. ये मन लावून जीव लावून खेळताना हो मानान. हे मन लावून जीव लावून खेळताना हो मानानं. आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसर. तू चल मै आया अशी स्थिती पाहायला मिळते. 5 गडी आतापर्यंत बाद झाले. 5 गड्यामधून 3 फलंदाजांना मात्र खातं सुद्धा उघडता आलं नाहीये. त्यामध्ये ललित शून्यावर बाद झाला, त्यानंतर सुनील वारके शून्यावर बाद झाला आणि आता मात्र समीर हा फलंदाज सुद्धा शून्यावर बाद होतोय. या नवीन फलंदाज सुभाष शुभमने खूपच छान इथे मात्र झेल टिपला लॉंग ऑफच्या दिशेने. सूर्याची किरण त्याच्या डोल्यावर सुद्धा आली होती, परंतु लक्ष त्यांनी मात्र शेवटच्या मोमेंटपर्यंत चेंडूवर केंद्रित केलं आणि चूक मात्र त्याच्याकडनं पाहायला मिळाली नाही. चांगली गोलंदाजी ऋतिककडनं पाहतोय आपण. ऑन साईडला ड्राईव्ह, परंतु चांगला क्षेत्ररक्षण शॉट बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. पहा शरीरसृष्टी जर पाहिली तर अगदी जाडजूड आहे, परंतु काय क्षेत्ररक्षणाचा नमुना इथे मात्र सादर करतोय. हेच क्रिकेट असतो ग्रामीणमध्ये. आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी, आपल्या प्रतिष्ठेसाठी खेळला जातोय एकजुटीने. आणि एकजूट काय आहे ते गुंदोली संघ इथे मात्र दाखवताना या ठिकाणी पडगे संघाला. चांगली गोलंदाजी, टॉस जिंकून मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि आतापर्यंत कुठेतरी थोडंसं वर्चस्व इथे मात्र पाहायला मिळतो. इथे मात्र चेंडूला येऊ दिलं आणि मात्र हलक्या तर चेंडूला पुश केलं, चेंडू निघून जातो डिक्लेअर झोनमध्ये. दरम्यान या स्पर्धेसाठी चांगली मेहनत करणारे आमचे होल्याभाई यांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. आपलं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. तर 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. एकूण धावसंख्या आपण पाहू शकता की 5 गडी बाद 16 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि 2 षटकामध्ये किमान 20-25 धावा जरी जर जोडण्याचा प्रयत्न केला, क्षमता दोघांकडे आहे. प्रलेश मुरंजन सुद्धा मोठे फटके खेळू शकतोय, त्यानंतर सुभाषकडे सुद्धा टॅलेंट आहे. जर या 2 फलंदाजांनी मात्र तकनिकी फलंदाजी जर इथे मात्र सादर केली तर मात्र पडगा संघ फायटिंग स्कोअरपर्यंत मात्र पोहोचू शकतोय. परंतु त्यासाठी तुम्हाला चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावा लागेल, कारण आतापर्यंत गुंतोली संघाच्या गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी केलेली आहे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये राहुलने 8 धावा खर्च केल्या होत्या आणि गडी बाद केले होते एकूण 3 आणि ऋतिकने सुद्धा 8 धावा खर्च केल्या आणि गडी बाद केले 2. म्हणजे राहुलच्या पावलावर पाऊल ठेवूनच गोलंदाजी ऋतिकने सुद्धा या ठिकाणी सादर केली. नवीन गोलंदाज वरपी चेंडू, अतिशय जबरदस्त हा नागाती प्रहार. मी अगोदर म्हटलं होतं की सुभाषकडे टॅलेंट आहे आणि जर त्याने टॅलेंटचा वापर केला तर असे फटके तुम्हाला पाहायला मिळू शकतील. चेंडू आउट ऑफ द पार्क, बिग हिट, षटकार. या खेळानं हे भिवंडी नगरी सारी तुमली क्रिकेटच्या खेळानं. आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. नवीन गोलंदाज जय आणि इथे मात्र चेंडूचा झाला विजय. जयचं स्वागत केलं षटकाराने. असे जर फटके जर पाहायला मिळाले तर मात्र चांगल्या स्थितीमध्ये पडगे संघ येऊ शकतोय. क्षमता आहे या खेळाडूंमध्ये आणि षटकाराने धावफलक पुढे जाईल. 2 अर्थात 22 धावा. जय पुणे क्रीडा संघाचे सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे की आपण सीमेरेषेचा ताबा घ्यायचा आहे. प्लीज विजय पाटील, गणेश पाटील आपल्या स्वयंसेवकांना तैनात करा, कारण झाबली चेंडू जातोय मैदानाच्या बाहेर, त्यानंतर आपण त्वरितच या ठिकाणी परत करायचं आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा खेळामध्ये व्यत्यय येणार नाही. या स्पर्धेचा नियम आहे प्रलेश, 3ऱ्या षटकापर्यंत तुम्हाला नवीन चेंडू दिला जाईल.
चेंडू एवढा लांब गेला की मात्र तो सापडत नाहीये. एवढा जबरदस्त फटका पाहिला आपण सुभाषच्या बॅटमधून. धावसंख्या 22 वर पोहोचते. या जयचं स्वागत केलं षटकाराने पुन्हा एकदा मात्र राऊंड द विकेटने. अजून एक इथं मात्र ओरपी चेंडू ऑन साईडला मात्र जबरदस्त या ठिकाणी ड्राईव्ह पाहायला मिळते, परंतु भरपूर अंतर कापत मात्र या ठिकाणी शतरक्षक चेंडूवर झेपावले. चेंडूला उतरून फेक करतायत, तत्पुरती 2 धावा या ठिकाणी सहजपणे पूर्ण केल्या. चांगल्या धावा आता मात्र या ओव्हरमध्ये आपण पाहतो, कारण आतापर्यंत जयने 2 चेंडू हाताळले, 2 चेंडूमध्ये 8 धावा जोडण्यामध्ये यश आलंय ते फलंदाज सुभाषला. आणि अशाच प्रकारे फलंदाजी झाली तर मात्र एक चांगली धावसंख्या पडगे संघ उभारू शकतो, कारण त्यांच्याकडे सुद्धा चांगली गोलंदाजी अटॅक आहे. परंतु त्यासाठी मात्र या ठिकाणी दोन्ही फलंदाजांना मात्र या ठिकाणी डोक्यावर बर्फ ठेवून मात्र फलंदाजी करावी लागेल. तर या जोडीमध्ये जर एखादा फलंदाज जर बाद झाला तर मात्र पडगे संघ पूर्णपणे अडचणीमध्ये येऊ शकतोय. जय पुन्हा एकदा ओरपी चेंडू या ठिकाणी पहा, मी त्याच गोष्टी चर्चा करतो, डोक्यावर बर्फ ठेवून फलंदाजी करणं गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी संधी निर्माण झाली होती, परंतु यशरक्षक शशिकांत याच्याकडनं मोठी चूक पाहायला मिळाली, कारण जजमेंट कुठे त्याचा चुकीचा पाहायला मिळाला. आणि त्याचमुळे पाहतो की चेंडू सेफ लँड होतो मैदानाच्या आतमध्ये. 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली. आमचे भूपेश कराले सुद्धा भरपूर बिझी आहेत, कारण जमाना आहे आता मात्र ऑनलाईनचा. जय पुन्हा एकदा इथे मात्र हलक्यातीने मात्र ठिकाणी पुश केलं. चांगला तकनिकी फटका पाहतोय आपण प्रलेच्या माध्यमातून. 1 धाव पूर्ण केली आणि खराब क्षेत्ररक्षण दोन्ही पायांच्या मधून चेंडू फरार होतोय. नशिबाच्या 4 धावा पडगे संघासाठी. हुलकावणी दिली आणि 4 धावा मात्र प्लेच्या खात्यामध्ये मात्र जमा झाल्या पहिल्या चौकार प्लेच्या बॅटमधून. जबरदस्त फटका, चेंडू जातोय जातोय जातोय. वा बाई वा, मिडविकेटची मार्शा क्लिअर करतोय. 7 धावांसाठी हा षटकार. मोठ्या मनाचा करती सन्मान साऱ्या जणांचा. करती सन्मान साऱ्या जणांचा, करती सन्मान साऱ्या जणांचा. यो आयोजन मोठ्या ताटाचा, जय भोलेनाथ क्रिकेट संघाचा. जय भोलेनाथ क्रिकेट संघाचा, जय भोलेनाथ क्रिकेट थँक यू संघाचा. डीजे. 2 षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या, परंतु या जयच्या षटकामध्ये एकूण 19 धावा इथे मात्र जोडल्या, त्या म्हणजे पडगे संघाने. क्रिकेटचा केला आहे, कधीही कुठल्याही संघाच्या बाजूने झुकू शकेल. 2 षटकामध्ये मात्र पूर्णपणे वार केला होता गोलंदाजाने, परंतु आता मात्र पलटवार पाहायला मिळतोय ते म्हणजे फलंदाजांचं. धावसंख्यात 35 धावा. अजूनही या षटकातील एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आणि या ठिकाणी पाहतोय की चेंडू थोडासा उशिराने आला, लवकर शॉट पिकअप केलं प्रलेशने, आणि त्याचमुळे पाहतो की चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क झाला नाही. पहिला निर्धार चेंडू पाहिला आपण जयच्या या षटकामध्ये. भरपूर मागणं षटक पाहिलं आपण, विकेट सुद्धा त्याला प्राप्त करता आली नाही, आणि 19 धावा त्याने एका षटकाच्या स्पेलमध्ये त्याने खर्च केल्या. 3 षटकांची समाप्ती 35 अर्थात 35 धावा. धावफलकावर 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये सुभाष जाधव खेळतोय 1 षटकाराच्या साह्याने 10 या धावसंख्येवर, आणि प्रलेश खेळतोय 1 चौकार आणि 1 षटकाराच्या साह्याने. त्याने 5 चेंडू पेस केले, 12 धावा त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळत आहेत. अजूनही एका षटकाचा खेळ शिल्लक आहे, आणि या षटकामध्ये 10-15 धावा जर जोडल्या तर मात्र ही मॅच रंगत निर्माण करू शकेल. नेक्स्ट मॅच इंद्रा स्पोर्ट गोठेकर बी संघाचा कर्णधार आणि जय महाराष्ट्र भुईरगाव संघाचा कर्णधार. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी त्वरितच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. कुठल्याही प्रकारचा तुम्ही विलंब करू नका. शेवटचं षटक, आणि आता मात्र स्वतः संगणक आता मात्र आपल्या संघाची जबाबदारी स्वीकारतो या शशिकांत. चला खेळी सुरू करा, जास्त वेळ घेऊ नका. 35 धावा स्कोर कार्डवर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चांगली बॅटिंग आता मात्र सुभाष आणि प्रलेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक चांगली दोघांमध्ये पार्टनरशिप आता मात्र पाहायला मिळते. दरम्यान
मान्यवरांचं शुभ आगमन सन्माननीय आमनेगावचे समाजसेवक सुरेशजी पाटील आणि सन्माननीय आदरणीय प्रथमजी पावशेय आमनेगावचे प्रसिद्ध प्रधानजी पावशेय माजी उपसरपंच ग्रामपंचायत आमनेपाडा आणि प्रसिद्ध उद्योजक सुद्धा आहेत. या दोन्ही मान्यवरांचं मी सस्नेह स्वागत करतोय. आपलं उपसरपंच चषक 2020-21 मध्ये मनापासून हार्दिक स्वागत आणि मान्यवरांचं स्वागत केलं आहे फलंदाज सुभाषने षटकाराने. आउटस्टँडिंग मॅसिव्ह हिट. काय जबरदस्त फटकेबाजी ते मात्र सादर करतोय सुभाष. अगदी आमच्या व्यासपीठाला सलामी देणारा हा षटकार. धावसंख्या 40+ पाहायला मिळाली. 41 धाबा स्कोर कार्डवर. ओहो उडाया, ये भी जाएगी साजन के घर 6 रन. आणि त्याच शशिकांतच्या गोलंदाजीवर आता मात्र हल्ला बोल पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 षटकार या ओव्हरमध्ये पाहायला मिळाल्या. म्हणजे पहा, आम्ही नेहमीच म्हणत असतो की पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. तुम्ही जर एखाद्या फलंदाजाला जीवनदान दिलं तर तो जीवनदान भरपूर महागात पडू शकतो. आणि असं उदाहरण आपण भरपूर वेळा पाहिलेले सुद्धा आहेत. आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आता मात्र या मॅचमध्ये आपण पाहतोय. धावसंख्या आता मात्र या ठिकाणी बुलेट ट्रेन प्रमाणे मात्र वेगाने पळते. ती म्हणजे 5 गडी बाद 47 धावा. कुठे 2 षटकामध्ये 16 धावा होत्या आणि आता 4थ्या षटकाला सुरुवात असताना मात्र 47 हा आकडा स्कोर कार्डवर पाहायला मिळतो. कोणी विश्वास सुद्धा केला नसेल की अशा प्रकारची फलंदाजी किंवा अशा प्रकारचा कमबॅक पडका संघ करू शकेल का. आणि ते करून दाखवलं. जबरदस्त क्रिकेट. पावलांचा वापर केला होता. सरळ बॅटर लॉप करायचं होतं परंतु चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय. लेग बायचा इशारा. स्ट्राईक चेंज होणार नाही सुभाष. ज्यावेळी बॅटला चेंडू स्पर्श होऊन डिक्लेअर झोनमध्ये गेला तरच तुम्ही स्ट्राईक चेंज करू शकता. 1 धाव इथे मात्र ॲड केली जाईल. अभ्यंतरच्या रूपाने असेल. शशिकांत पुन्हा ते मात्र फुलटॉस चेंडू आणि मात्र ठिकाणी चेंडू आणि बॅटमध्ये कुठला संपर्क झाला नाही परंतु यष्ट्या मात्र गोलंदाजीने वाकवल्या. लागतोय ह्या पडगे संघाला 6वा धक्का. ये योगेश दादाचा लकी नंबर 98 छान. आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. आमच्या योगेश दादांनी थँक्यू चषक टीजे. ठेवलाय इंद्रास्पोर्ट गोटेकर 20 संघाचा कर्णधार आणि जय महाराष्ट्र भुईरगाव संघाचा कर्णधार. प्लीज आपण नाणेफेकीसाठी त्वरितच यायचं आहे. यापुढील होणारा सामना. प्रलेश अजूनही चिंतित आहे की त्याला या ओव्हरमध्ये अजूनही मात्र स्ट्राईक मिळत नाही. असं वाटलं होतं की मात्र कुठेतरी सुभाष मात्र त्याला स्ट्राईक देण्याचा मात्र प्रयत्न करेल परंतु तसं काही घडलं नाही. भुईरगाव संघाचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. तर इंद्रा स्पोर्ट गोटेकर 20 संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण सुद्धा या त्वरित अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या डावातील. धावफलक आपण पाहतोय 48. नवीन फलंदाज खेळपट्टीवर जयेश भगत. चांगला चेंडूची फेकी. चांगला कमबॅक शशिकांतच्या माध्यमातून पाहायला मिळालं कारण बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 षटकार आले होते परंतु त्यानंतर एक सिंगल आणि विकेट्स आणि आता मात्र निर्धाव चेंडू. अंतिम चेंडू या पहिल्या डावातील. परंतु धावसंख्या आपण जर पहिली तर चांगली उभी केलेली आहे प्रगेश संघाने. मॅचमध्ये नक्कीच मजा येऊ शकेल. आणि इथं मात्र ठिकाणी ऑन साईडला ड्राईव्ह पाहतोय. डीप मिडविकेटला मात्र चेंडू येतोय. कार्पेटेस आणि 1 धाव सहजपणे पूर्ण केली. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न थोडीशी संत फेकी पाहायला मिळाली आणि त्याचमुळे 2 धाबा पूर्ण झाल्या आणि 3ऱ्या धाबेच्या प्रयत्नामध्ये मात्र कुणीतरी जयेशने आत्महत्या केली असं म्हणायला हरकत नाही. 2 धावा फलंदाज बाद नाही कारण तुम्हाला जर धाव पूर्ण करायची असेल तर मात्र दोन्ही फलंदाजांना मात्र क्रॉसिंग होणं फार गरजेचं आहे. आणि या 2 धाब्याने मात्र 50 धाबांचा टप्पा इथे मात्र पडगे संघाने पूर्ण केला. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सर्वाधिक धावसंख्या सुभाषच्या बॅटमधून पाहिल्या पण 22 धाबा त्यांनी जोडल्या. प्रलेशने त्याला चांगली साथ दिली. त्यांनी 12 धाबा जोडल्या. नाबाद राहिले.
आणि आपण या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर पाहू शकता काय जबरदस्त या ठिकाणी टेलिकास्ट पाहतोय आपण ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आणि याचं सर्व श्रेय जातो भूपेश करल यांना. पहिल्या षटक हाताला राहुलने 3 गडी बाद केले, 8 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा ऋतिकने खर्च केल्या, 2 गडी बाद केले आणि त्यानंतर पलटवार फलंदाजांचा पाहायला मिळाला. जयचं षटक 19 धावा त्याने खर्च केल्या आणि शेवटच्या षटकामध्ये शशिकांतने 1 गडी बाद केल्यानंतर 14 धावा खर्च केल्या. तर या धावांचा पाठलाग होईल का? तत्पुरती आपण जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. इंद्रास्पोर्ट गोटेकर बीज संघाचा कर्णधार रोहन शेलके, प्लीज आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे कारण प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार उपस्थित आहे. कुठलाही विलंब तुम्ही करू नका, त्वरितच नाणेफेकी करून घ्यायची आहे. तर गोटेकर बीज संघ सुद्धा इथं दाखल झालेला आहे. लगेचच आपण नाणेफेकी करणार आहोत या दोन संघादरम्यान. आणि मी विनंती करतोय, आपली माती आपला डंपर, सावतगावचे उद्योजक सन्माननीय रोहिदाजी पाटील, आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये सज्ज व्हायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. याच परिसरातील एक उत्कृष्ट गुणलेखक लोकल बॉय दिनेश पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपलं सुद्धा मी या दिवसाच्या खेळामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम रोहन. दोन्ही संघाचे कर्णधार आहेत आणि आमचे प्रमुख मान्यवर सुद्धा आहेत आमच्या समवेत. प्रथम तुम्हाला नाण्याची माहिती करून देतोय. एका बाजूला आहे उपसरपंच चषक 2021 आणि दुसऱ्या बाजूला आहे जय भोलेनाथ आमनेपाडा. जय भोलेनाथ आमनेपाडा असा कॉल केलेला आहे भोरीपाडा संघाच्या कर्णधाराने, परंतु आलेला आहे उपसरपंच चषक 2021 आणि विनिंग कर्णधाराला आपण फ्रेंड्स ग्रुप आमनेपाडा यांच्या माध्यमातून हे शीतपेय देत आहोत थम्सअप. आणि इंद्रास्पोर्ट गोटेकर बीज संघाच्या माध्यमातून तुफान खेळ पाहायला मिळेल का पाहूया. मान्यवरांचा आभार. विनंती करतो की आपण व्यासपीठावर जाऊन स्थान आपण नवायचं आहे. रोहन, मी तुला या क्रीडानगरीवर दुसऱ्यांदा खेळताना पाहतोय कारण तुम्ही प्रथमतः विवेक एंटरप्राइजेस चषकामध्ये मागील सत्रामध्ये आले होते, परंतु तुम्हाला कुठेतरी अंतिम टप्प्यामध्ये मात्र पराभव स्वीकारायला लागला होता. परंतु ही स्पर्धा वेगळी आहे, हा सत्र वेगळा आहे, हा प्लॅटफॉर्म वेगळा आहे. टॉस जिंकलाय, काय करण्याचा निर्णय? क्षेत्ररक्षण करू पहिला आम्ही. ह्या मैदानी तुम्हाला पूर्ण जाणीव आहे, तर समोरचा संघ भोईरपाडाकडे चांगले बॅटिंग लाईनअप आहे, तर त्या संघाला तुम्ही किती धावसंख्येपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार? आता पहिल्यांदा खेळतोय तर ग्राउंडमध्ये सिच्युएशन बघू आणि कमीत कमी धावामध्ये थांबण्याचा प्रयत्न करू. रोहन शेलके म्हटलं तर एक लौकिक खेळाडू आहे अर्थात टेनिस क्रिकेटमध्ये, परंतु तुझ्या व्यतिरिक्त असा कोणता खेळाडू आहे की त्याच्यावर तुझा भरपूर विश्वास आहे आणि कदाचित तो या मॅचमध्ये ट्रम्प कार्ड सुद्धा ठरू शकेल? विश्वास तर पूर्ण टीमवर आहे आणि मला माहिती आहे माझी टीम पूर्ण माझ्यासोबत आहे. सर्वजण 100% देतात प्रत्येक मॅचसाठी. आणि या आयोजनाबद्दल काय 2 शब्द? आयोजनाबद्दल खूप सुंदर आयोजन आहे. बाहेर खेळतो भरपूर ठिकाणी आणि इथे आम्हाला खेळण्याचा मान देतात महेंद्र भाऊ, आमचे भाऊजी, त्यांचे पण खूप आभार मागतो आणि आमनेकरांचे पण खूप आभार व्यक्त करतो. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून काही महेंद्र पाटील यांना काय सरप्राईज तर नाही, आज बघू. पूर्ण मेहनतीने आलोय, मेहनत करू आणि जिंकून दाखवण्याचा प्रयत्न करू. तर त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस तुम्ही मागणी केली, परंतु त्या प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूने टॉस लागलाय, फलंदाजी करायची आहे. पूर्ण संघ तुमचा इथे दाखल झाला आहे की काही खेळाडूची अनुपस्थिती असेल? पूर्ण संघ तर आहे, पण बघू. फलंदाजी करायची आहे. घोटीकर संघ पाहिला तर टेनिस क्रिकेटचा एक नामवंत संघ आहे, तर त्या संघाचं काय दडपण वगैरे? दडपण तर काय नाही, 100% द्या प्रत्येक प्लेअरने, हीच अपेक्षा आहे. तुमची गोलंदाजी पाहिली तर त्या गोलंदाजीनुसार तुम्हाला किती धावसंख्या योग्य ठरू शकतील या मैदानावर सामना जिंकण्यासाठी? 40+. तर त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस या ठिकाणी जिंकला इंद्रास्पोर्ट गोटेकर बीज संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. जाऊया कॉमेंट बॉक्समध्ये, तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक अमर राऊत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच योगेश सर. धन्यवाद योगेश सर.
24 चेंडू आणि 51 धावांचं तगडं आव्हान आजच्या दिवसातल्या पहिल्याच मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. अप्रतिम कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं पडघा संघाकडनं. गोंदवलीच्या पहिल्या 2 षटकांमध्ये अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन पाहिलं, परंतु त्यानंतरच्या 12 चेंडूवर जी धुवाधार फलंदाजी झाली आणि या मॅचमध्ये बॅकफुटवर असणारा पडघा संघ मात्र अचानकरित्या वादळी वेगानं आपल्याला फ्रंटफुटवर येताना पाहायला मिळाला आणि त्याचा परिपाक म्हणजे 24 चेंडूमध्ये 50 धावा उभारल्या गेल्या, मजल मारली गेली आणि 24 चेंडूमध्ये 51 धावांचं तगडं आव्हान गोंदवली संघासमोर उभं केलं गेलं. यावेळेला पुन्हा एकदा स्ट्राईकला सज्ज असेल बॅट्समन शुभम आणि बॉलिंग मार्कवर सज्ज असेल बॉलर जयेश. हा वेळेला फुलरलेनचा चेंडू मात्र 22च्या स्वरूपात ही धाव मिळेल याच्यावर यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळतं. ज्यावेळेस तुमच्याकडे मोठी धावसंख्या असते, कालच्या 2 दिवसांचा जर अंदाज आपण पाहिला तर ज्या लो स्कोर मॅचेस राहिल्या त्यातलं जे बॅटल होतं ते टफ फाईट होताना आपण पाहिलं, परंतु जिथे जिथे मोठी धावसंख्या आली तिथे निर्धास्तपणे गोलंदाजी झाली, त्यामध्ये प्रयोग करण्याचा प्रयत्न केला गेला आणि समोरच्या फलंदाजांना जी काही बॅटिंग ऑर्डर्स होती त्यांना हात खोलण्याची एक सुवर्ण संधी, नामी संधी त्यांनी उपलब्ध करून दिली. परंतु या सगळ्या चुकांची पुनरावृत्ती टाळून या स्पर्धेमधलं आपलं आव्हान मात्र जिवंत ठेवावं लागेल. मैदानाची मर्यादा मात्र आड येते. घोषित क्षेत्रात चेंडू निघून जाईल या एका धाव्यासाठी आणि या एका धाव्यानं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल ती मात्र आता बिनबाद 2 धावा. बल्लानीचे चरण कुठे असतील त्यांनी त्वरित कमिटीशी संपर्क साधायचा. विजयजी पाटील तुमची वाट बघतायत. बल्लानीचे चरण कुठे असाल तर त्वरित आपण विजय पाटील यांच्याशी संपर्क साधावा. कमिटी आपली वाट बघते. थँक्यू. 24 चेंडू आणि 51 धावांचा पाठलाग आपण मैदानात बघत आहोत. क्रिकेट हे असं नाव आहे जिथे अशक्यप्राय वाटणारे संपूर्ण इतिहास ते शक्यतेच्या वाटेनं आपल्या कर्तृत्वाच्या आणि आपल्या कामगिरीच्या क्रिकेटमधल्या कौशल्याच्या बळावर आपल्याला शक्य करावे लागतात. या षटकातला पुढचा चेंडू डावखुऱ्याचा फलंदाज गुडलेन स्पॉटवरचा चेंडू, परंतु पडल्यानंतर तो उसळी घेईल आणि माझ्या रडारमध्ये येईल ही अपेक्षा या डावखुऱ्याचा फलंदाज राहुलने ठेवली होती. परंतु चेंडू पडला, वेगानं बॅटपर्यंत आला, परंतु म्हणतात ना जो अनपेक्षित बाउन्स कधी पाहायला मिळतोय तर चेंडू कधी खाली राहतोय ही या खेळपट्टीची किमया आहे. चेंडू थोडासा खाली राहिला आणि परिणाम स्वरूपी बॅट्समनच्या रडारपासून तो दूर राहिला. यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन व्यवस्थितरित्या स्थिरावला आणि परिणाम झालाय चेंडू आहे निर्धाव. या षटकातला पुढचा चेंडू 24 चेंडू आणि 51 धावांचा पाठलाग. जी आक्रमक सुरुवात गोंदवली संघाला पाहिजे होती ती मात्र इथं होताना दिसत नाहीये. यावेळेला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिम फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आणि 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 शेवटच्या क्षणापर्यंत हे प्रयत्न केले जातात. जेव्हा प्रयत्नांची पराकाष्ठा होते तेव्हा मात्र तुमच्या इच्छाशक्तीला सामर्थ्यानिशी बळ मिळत असतं. अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि या एकूण असतील 3 धावा. या 3 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल आता मात्र बिनबाद 6 या धावसंख्येवर, माफ करा 5 या धावसंख्येवर. 51 धावांचं आव्हान आहे. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जाईल फलंदाजांकडून, कारण एक निर्धाव चेंडू त्या पुढच्या चेंडूवर येणारी आणि वाढणारी जी सरासरी आहे ती मात्र विजयाच्या मार्गात वाटचाल करताना डोकेदुखी ठरू शकते. या सगळ्या गणितांचा ताळेबंद इथं होताना या वेळेला प्रतिम लॉफ्टेड ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतो. सरळ दिशेने चेंडू निघून जाईल. 1 बाउंड सीमापार चौकार. मनाचा करती सन्मान साऱ्या जणांचा करती सन्मान साऱ्या जणांचा, करती सन्मान साऱ्या जणांचा. यो आयोजन मोठ्या थाटाचा जय भोलेनाथ क्रिकेट संघाचा. जय भोलेनाथ क्रिकेट संघाचा, जय भोलेनाथ क्रिकेट संघाचा. हे थँक्यू सो मच डीजे. पडघा संघ आपण टीम मीटिंग करायची नाहीये. एकतर आपण या सामन्याला खूप उशिरा सुरुवात झालेली आहे. आजचा पहिला सामना इतक्या उशिरानं इथे सुरुवात होत आहे. वेळेचं भान आपल्याला राखायचं आहे. अजून नामवंत संघ असतील त्या सगळ्याच्या सगळ्या आपल्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीचे सगळे सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत. त्यामुळे प्रत्येक चेंडूवर तुम्ही टीम मीटिंग करू नका, जेणेकरून आपल्याला वेळेचा सदुपयोग करता येईल. त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला गोंदवली संघाची धावसंख्या पाहायला मिळते बिनबाद 9 धावा आणि विजयासाठी अजूनही आवश्यक असतील 18 चेंडू आणि तब्बल 42 धावांची गरज. 18 चेंडू आणि 42 धावा.
तर 14च्या सरासरीनं या धावसंख्येचा पाठलाग करावा लागणार आहे. ज्या वेळेला तुम्ही इतक्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असता, सरासरी तुमच्या आवाक्याच्या बाहेरची दिसत असते, त्यावेळेला मात्र आक्रमण हे तंत्र तुम्हाला वापरायचं असतं. पण गोलंदाजांवर आक्रमक हल्ला चढवत असताना एक गोष्ट मात्र तुम्हाला लक्षात ठेवावी लागते की आपल्याला संयमता बाळगायला लागते. कारण की ज्या वेळेला तुम्हाला कोणतंही क्षेत्र असो यशस्वी व्हायचं असेल तर थांबायचं कुठं आणि धावायचं कधी, या दोन प्रश्नांची उत्तरं स्वतःची स्वतःला देता आली ना मित्रांनो, तर मग यश तुम्हाला तुमच्या कवेत घेता येतं. आणि तेच सूत्र आणि तेच तंत्र या क्षणाला मात्र गोंदवली संघाला अनुभवायला मिळतं का, ते वापरता येतं का, त्याचा अवलंब करता येतो का, या सगळ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टीचा, या सगळ्या घटनेचा आपण याची डोळा साक्षीदार होणार आहोत. सन्माननीय योगेश दादा जाधव साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होत असणाऱ्या उपसरपंच चषक सन 2021 पर्व पहिले आणि दिवस तिसरा या स्पर्धेमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. लवकर त्याचा फलंदाज चेंडू पडल्यानंतर बाहेर निघालाय, सुंदर बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर मात्र एक सिंगल रन. ज्याप्रमाणे या दोनही फलंदाजांना जेरबंद करून ठेवलाय, जखडून ठेवलाय, एक भेदक मारा आपल्याला या क्षणाला पडगा संघाकडून पाहायला मिळतोय. पडगा संघानं प्रथम फलंदाजी करताना पहिल्या 2 षटकात केवळ 16 धावा उभ्या केल्या होत्या, पण नंतरच्या 12 चेंडूवर जी आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली त्याच्या जोरावर या मॅच मधला त्यांचा वाढलेला आत्मविश्वास, या मॅच मधलं त्यांचं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी त्यांना कारणीभूत ठरतोय का, या सगळ्या गोष्टी ज्यांचं भविष्य वर्तवणं चुकीचं असेल. यावेळेला ट्रॅकर बॉल, चेंज ऑफ पेस होता, संत गतीचा चेंडू होता, त्याला हुक करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र क्षेत्ररक्षकाकडून होते गचा कामगिरी. परिणाम स्वरूपी या धावा मिळतील आपल्याला 2 धावा. जिथे एकही धाव होऊ शकली नसती तिथे मात्र 2 धावा खर्च कराव्या लागतात. आणि चुकीमुळे जे बोनस स्वरूपात समोरच्या संघाला धावा मिळतात ना मित्रांनो, त्या सगळ्या गोष्टींचा हिशोब वेळ निघून गेल्यावर मांडावा लागतो. आणि म्हणून जेव्हा तुमच्या हातामध्ये वेळ असतो तेव्हा सर्वोत्तम खेळा, चुका टाळा आणि आपल्या संघाच्या विजयाचा मार्ग सुकर करा. अडचणींचा करत जाल तर मग मात्र विजयाच्या दिशेनं होणारी वाटचाल ही सातत्यानं तुम्हाला त्रासदायक ठरेल. अप्रतिम बॉलिंग आतापर्यंत आतिशच्या माध्यमातून. या षटकातला पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, वेगवान बॉलिंग, सिमेंटची विकेट आहे. तुम्हाला तेजवर म्हणजेच वेगावर जितकं स्वार होता येईल आणि बॉलला जितकं हलवता येईल तितकं मात्र समोरच्या फलंदाजांना तुमची गोलंदाजी खेळणं खऱ्या अर्थानं कठीण ठरणार आहे. पहिल्या 4 चेंडूवर परिपूर्ण वर्चस्व गाजवले गोलंदाज आतिश यानं आणि कर्णधारानं जो विश्वास दाखवलाय तो अगदी योग्यरित्या सार्थ ठरवला जातोय. यावेळेला पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न, मात्र मैदानाची मर्यादा येते आड. घोषित क्षेत्रात एका धावेसाठी चेंडू निघून जाईल पार. या एका धावेनं गोंदवली संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल धावसंख्या होईल 13 एकावर 3, 13 धावा. या षटकातला अजूनही एक चेंडू शिल्लक आहे, 52 धावांचं आव्हान आहे आणि हातामध्ये चेंडू मात्र आता शिल्लक असतील ते 13. आणि या 13 चेंडूमध्ये विजयासाठी आवश्यक असतील त्या 39 धावा. 13 चेंडू आणि 39 धावा. प्रत्येक चेंडूवर जी संत गतीनं सुरुवात झालेली आहे, मोठे फटके खेळण्यात जे अपयश गोंदवली संघाला येत आहे त्याचा परिणाम म्हणजे लक्ष आणखीनच दूर जाताना आपल्याला गोंदवली संघापासून पाहायला मिळतोय. परंतु याच मॅच मधला जर आपण अगोदरचं सत्र पाहिलं, पहिला डाव पाहिला तर 2 षटकांपर्यंत हीच अवस्था अगदी सेम टू सेम आपल्याला पाहायला मिळाली होती पडगा संघाची. फक्त इतकंच की त्यांच्या विकेट्स गेलेल्या होत्या. इथे एकही गडी गमावलेला नाहीये, 13 धावांपर्यंत मजल मारलेली आहे. षटकातला पुढचा चेंडू लो, फुल टॉस, त्याला लेग साईडच्या दिशेने तुटवला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात, गचार क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय आणि दोनही धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात. पुन्हा मात्र यष्टीरक्षकाकडून होतीये चूक. ही चूक मात्र पथ्यावर पडली आहे जाऊन पडग्या संघाच्या, कारण पहिला झटका बसतोय तो गोंदवली संघाला.
षटकांच्या समाप्तीनंतर गोंदवली संघाची धावसंख्या धावपलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 1 बाद 15 धावा आणि विजयासाठी 12 चेंडू आणि अजूनही 37 धावांची गरज. 12 चेंडू आणि 37 धावा. लक्ष थोडंसं कठीण जरी असलं तरी मी मगाशी सांगत होतो की पहिल्या इनिंगचा पहिल्या डावाचा जर आपण विचार केला तर 2 षटकांमध्ये केवळ 16 धावांपर्यंत मजल मारली होती ती पडगा संघानं. परंतु त्यानंतरच्या 12 चेंडूवर जे कमबॅक झाले, पुन्हा या मॅच मध्ये ते परत आलेत. आक्रमक मूड धारण केला गेला. सुभाषच्या माध्यमातून तुफान फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि बॅकफुटवर असणारा पडगा संघ मात्र या मॅच मध्ये अगदी थाटानं परत आला आणि समोरच्या संघावर जो विना दडपण पडगा संघावर दडपण गाजवण्याचा प्रयत्न करत होता, वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत होता, त्या पडगा संघानं समोरच्या गोंदवली संघासमोर मात्र आपलं दडपण उभं केलं, प्रेशर उभं केलं आणि अजूनही त्या दडपणातून गोंदवली संघ बाहेर निघाला नाही असंच म्हणावं लागेल. कारण की अशीच आपल्याला चित्रसदृश परिस्थिती इथं पाहायला मिळते. परंतु पुन्हा तोच कमबॅक, पुन्हा मॅच मध्ये तेच परत येणं, तेच टेम्परामेंट आपल्याला पाहायला मिळेल का? तो फॉर्म कीप करणं, त्याच पावलांवर पाऊल ठेवणं जमेल का गोंदवली संघाला? ते पाहणं असेल गरजेचं. कारण की अजूनही 9 गडे हातामध्ये आहेत, 12 चेंडू बाकी आहेत आणि 37 धावांची गरज आहे. जर धावांची सरासरी पाहिली तर षटकामागे आपल्याला 18.50 ची सरासरी राखावी लागणार आहे. परंतु जर विजय संपादित करायचा असेल आणि हे आव्हान परतवून लावायचं असेल तर सरासरी धावा या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवाव्या लागतील आणि या पहिल्या चेंडू पासून या मॅच मध्ये पुन्हा परत येण्यासाठी प्रयत्नांची शर्त करावी लागेल. अवेला खोलवर टप्प्याचा चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे तैनात, अंदाज चुकलाय, चेंडू निघून गेलाय, सीमा पार, चौकार. स्पर्धा ही भरली आम्ही पडा गावाना. हे योगेश दादाचा लकी नंबर 98 छान. आमच्या योगेश दादानी चषक थँक्यू ठेवलाय तुझे. उपसरपंच. ज्याप्रमाणे म्हटलं होतं की या मॅच मध्ये पुन्हा परत यायचं असेल तर आक्रमण हे तंत्र तुम्हाला बाळगावं लागेल आणि त्याच पद्धतीने हे तंत्र मात्र आपल्याला राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवर चौकार वसूल केला गेला. या मॅच मधला यलगार झालाय, शंखनाद केलाय. या मॅच मध्ये आम्ही जिवंत आहोत, आम्हालाही परत कसं यायचं, पुन्हा कसं उभं राहायचं, या सगळ्या गोष्टींची सूत्र आम्ही आमच्या मनामध्ये बांधली आहेत, खुणगाट आहे आणि त्या दिशेने ही वाटचाल केली जाते. यावेळेला फुललेंचा चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात पुन्हा होते गचाळ कामगिरी. या वेळेला ज्या बोनसच्या स्वरूपात एकूण 3 धावा, चुकीचा थ्रो, वेल बॅकअप म्हणता येईल, परंतु 2 धावांपासून मात्र रोखू शकले नाही आहेत क्षेत्ररक्षक या दोनही फलंदाजांना. या 2 धावांनी गोंदवली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. आता मात्र 1 बाद 121, 21 धावा आणि अजूनही विजयासाठी आवश्यक असतील त्या म्हणजे 31 धावा. 10 चेंडू आणि 31 धावांची गरज. हे द्वंद्व, हा सामना या स्पर्धेची रंगतदारता वाढवताना यावेळेला फुल टॉस बॉल, त्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न, पुन्हा गचाळ क्षेत्ररक्षण. यावेळेला नशिबाची साथ मिळते आणि वारंवार चुका केल्या जातात त्या मात्र पडगा संघाकडनं आणि दोनही चुका त्यांच्या पत्त्यावर पडली जाते. दुसरा झटका गोंदवली संघाला. सामनावीराच्या किताबासाठी ज्यांनी आपल्याला ज्या कॅप स्पॉन्सर केलेल्या आहेत ते आमचे सहकारी सन्माननीय गजाननजी काकडे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर सन्माननीय सुरेंद्रजी काकडे साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे आणि त्याचबरोबर आदरणीय विजयजी काकडे साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. आलेल्या तमाम मान्यवरांचं या स्पर्धेच्या व्यवस्थापन समितीच्या वतीनं आणि मुख्य आयोजक सन्माननीय योगेशदादा जाधव साहेब यांच्या वतीनं शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करतो आणि मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. काही क्षणांमध्ये शहापूरचा टेनिस क्रिकेट विश्व गाजवणारा, उदयोन्मुख खेळाडूंचा भरणा असणारा आणि भलभल्या मैदानांवर आपल्या खेळीनं प्रेक्षकांची हृदय जिंकणारा गोटेकर बी संघ अगदी काही क्षणांमध्ये आपल्याला ऍक्शन पाहायला मिळणार आहे. वळूया मॅच कडे. संघाची धावसंख्या आहे 2-22, 22 धावा. या षटकातला पुढचा चेंडू बॅकहँडचा वापर केला गेला होता, फटका चुकला क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. ही 4थी चूक पडगे संघाकडनं आपल्याला पाहायला मिळते. ही कॅच सुटली की मॅच ही येणारी वेळ सांगेल, पण वारंवार जर चुका होत असतील तर त्यांचं रूपांतर गुन्ह्यामध्ये होत असतं आणि हा तुमचा गुन्हा तुमच्या संघासाठी अपराधाची भावना निर्माण करणारा असेल.
कारण टार्गेटच्या दिशेनं आक्रमक स्वरूपात वाटचाल केली आहे गोंदवली संघानं. वारंवार गोलंदाज प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाहीये. येणारी वेळ या चुकांचा परिपाक सांगेल. या वेळेला जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, टॉपेज लागली आहे, चेंडू निघून गेला आहे डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावली. धावसंख्या झाली आहे ती आता मात्र 25 25 धावा. आज ज्यांचा वाढदिवस आहे, अभिष्ट चिंतन ज्यांचं आहे, ते या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय शैलेश दादा जाधव साहेब यांचे इथे आगमन झालेलं आहे. तमाम क्रिकेट प्रेमींच्या वतीनं त्यांच्या वाढदिवसाला सलामी देणारा आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा बहाल करणारा एक खणखणीत दमदार षटकार. स्पर्धा ही भरली आम्ही पडा गावाना. हे योगेश दादाचा लकी नंबर 98 छान. थँक्यू सो मच. 3 षटकांच्या समाप्तीनंतर गोंदवली संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते आपल्याला 31 3 31 धावा. आणि या 6 चेंडूंमध्ये गोंदवली संघाला विजयासाठी आवश्यक असतील त्या 21 धावा. लक्ष थोडंसं दूर आहे, काहीसं कठीण वाटतंय मित्रांनो, पण कठीण वाटणारी गोष्ट कधीच अशक्य नसते. आणि जी गोष्ट कधीच अशक्य नसते ना, ती शक्य करण्याची ताकद तुमच्या आमच्या सगळ्यांमध्ये असते. परंतु स्वतःच्या ताकदीला ओळखून, आपल्या सामर्थ्याला प्रकट करून त्याला कृतीमध्ये उतरवणं ज्याला जमतं, त्याला यशाच्या मार्गावर चालता येतं आणि यशही संपादित करता येतं. पाहूया गोंदवली संघ ज्याप्रमाणे अग्रेसिव्ह मोडचं बटन क्लिक करून या मॅच मध्ये पुन्हा परत येण्यासाठी जी प्रयत्नांची शर्त करतोय, त्यांच्या प्रयत्नांना नशिबाची आणि स्वतःच्या क्षमतेची साथ मिळते का. 6 चेंडू 21 धावा, एक कठीण वाटणारं समीकरण या मैदानामध्ये पुन्हा पार पडलं जाते का. माफ करा, 20 धावा पाहिजेत. 6 चेंडू आणि 20 धावा, 51 धावांचं लक्ष आहे. 6 चेंडू आणि 20 धावा. आता मात्र बॉलिंग मार्कवर सज्ज असेल बॉलर सुनील आणि स्ट्राईकला असेल बॅट्समन सूरज. पहिला चेंडू या वेळेला आपल्या भात्यामधला एक अस्त्र बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला होता. स्वप्न भंगतय का. पहिल्या चेंडूवर झटका बसतोय गोंदवली संघाला. आणखी कठीण होताना आपल्याला पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता बॅट्समन सूरजच्या माध्यमातून. पण तितकंच सुंदर कमबॅक म्हणता येईल सुनील याचं, कारण की या अगोदरच्या षटकामध्ये तब्बल 16 धावा मोजल्या गेल्या होत्या त्या पडगा संघाकडनं. मात्र त्यानंतर येणाऱ्या गोलंदाजानं ती चुकांची पुनरावृत्ती टाळण्याचा जो एक सुंदरसा प्रयत्न केलाय आणि तो यशस्वी प्रयत्न आपल्याला म्हणता येईल. समीकरण बदललं जाईल. आता मात्र 5 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक असतील त्या 20 धावा. या वेळेला ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ठेवला गेला. वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न ज्याला म्हणतात, सक्सेसफुल अटेम्प्ट ज्यावेळेला वाईड यॉर्करचा होतो त्यावेळेला मात्र फलंदाजाला चेंडूची गती आणि चेंडूचं जाणं एवढंच बघण्यापुरती खेळपट्टीवर थांबावं लागतं. अप्रतिम बॉलिंग, शेवटचं अतिमहत्वाचं षटक हाताळतोय गोलंदाज सुनील. आतापर्यंत 2ही चेंडूवर या मॅच मधली स्वतःची जी पकड आहे, संघाची जी पकड आहे पडगे संघाच्या माध्यमातून, ती मात्र मजबूत करताना आपल्याला पाहायला मिळतोय. कर्णधारानं आपल्या हाती का चेंडू दिला, ती महत्वाचं षटक का हाताळायला आपल्याला संधी दिलेली आहे. तो कर्णधाराचा विश्वास सार्थ करणं हीच तर महान खेळाडूची एक खूण असते आणि त्या खूणगाठ आपल्याला दाखवताना यावेळेला ट्रॅकर बॉल, एक सुंदर पूल पाहायला मिळेल आणि चेंडू निघून जाईल सीमा पार. षटकार आहे. 37 धावा. अजूनही या मॅच मध्ये आम्ही जिवंत आहोत. अजूनही या स्पर्धेमधलं आमचं आव्हान अबाधित आहे आणि ते अबाधित राखण्याची ताकद, ते सामर्थ्य बाळगून या खेळपट्टीवर मी उभा आहे हे सांगताना आपल्याला शशिकांत दिसतोय.
2 षटकार आतापर्यंत त्याच्या या इनिंग मध्ये आपण पाहिले. 3 चेंडू आणि 14 धावांची गरज गोंदवली संघाला. हा वेळेला फुल टॉस बॉल, खराब चेंडू, मात्र तितकंच गचाळ क्षेत्ररक्षण, हा जाईल निघून. इट्स 4. व्हॉलंटियर सांगतात नो बॉल. डीजे थोडस माफ करा, रिव्ह्यू घेतलाय का पंच बॉलरनं? गोंदवली संघाचे खेळाडू प्लीज हात जोडून नम्र विनंती आणि थोडी ताकदीची सूचना आहे, सक्तीची सूचना आहे की पेव्हिलियन कोणी सोडणार नाही मित्रांनो, अन्यथा आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. हो हो, रामकृष्णजी काकडे सर यांना विनंती करतो आपण तिसऱ्या पंचांची भूमिका वजवायची. जो रिव्ह्यू आले ना सर अब्दुल्ले सर, ओके, रिव्ह्यू फॉर द हाईट फॅक्टर. या ओके, आपला हाईट फॅक्टर चेक करायचा आहे, हाईट चेक करायची आहे बॉलची. रामकृष्णजी काकडे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये असतील. पहिल्या अँगलमध्ये बॅट्समन इन अ क्रीज हे आपल्याला पाहायला मिळालंय. बॅट्समन क्रीज सोडलेली नाहीये. तिसरे पंच हाईट चेक करतायत, त्यानंतर आता चौकार किंवा षटकार हे चेक केलं जात आहे. ओके, इट्स अ 4 आणि आता डिलिव्हरी फेअर या नॉट फेअर. इट्स नो बॉल, नो प्लस 4. एकूण मिळतील 5 धावा. आता मात्र मॅच मध्ये रंगतदारता वाढली आहे. त्या क्षेत्ररक्षकाला विचार करावा लागेल की आपण ही झेल सोडली आहे की यावेळेला जो चौकार गेला त्यातून मिळणाऱ्या 5 धावा कोणत्या संघाच्या पथ्यावर पडतील. वा, काय मॅच अवस्थेकडे झुकली आहे. आणि हा असेल फ्री हिट. आणखी एक संधी असेल, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 42, 4वर 2, 42 धावा. आणि विजयासाठी आवश्यक असतील 3 चेंडू आणि 9 धावा. 3 चेंडू 9 धावा. गोंदवली संघाचे जे खेळाडू आहेत, 2 मिनिटं सर, पेव्हिलियन का सोडता मित्रांनो आपण? तीन चेंडू आणि 9 धावा. अप्रतिम क्रिकेट. या वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या दिशेनं खेळला, मात्र एका धावेवर मानावं लागेल समाधान. या एका धावेनं गोंदवली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र आता 43, 4वर 3, 43 धावा. समीकरण बदलले गेले. विजयासाठी आवश्यक असतील 2 चेंडू आणि 8 धावा. गोंदवली संघाचं विशेष कौतुक करावं लागेल. शेवटच्या क्षणापर्यंत जिद्द सोडली नाही, जिंकण्याची भूक सोडली नाही. ज्या ईर्षेनं, विजयाच्या ईर्षेनं त्या मैदानात उतरलेत त्या दिशेनं त्यांनी केलेली यशस्वी वाटचाल आहे. आतापर्यंत तरी एक चांगला परत येणं कशाला म्हणतात, कमबॅक कशाला म्हणतात, याचं प्रत्यय आपल्याला गोंदवली संघाच्या फलंदाजीतून पाहायला मिळतंय. या चेंडूवर होता भविष्याचा वंदाज, मात्र वन्स अगेन बीम. 1+1, 2 धावा. आता मात्र पडगा संघाला विचार करावा लागणार आहे. या डावामधली ही 6वी चूक आपण गोलंदाजी करताना क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजांकडून मिळून होतीये. या चुकांचा परिपाक काय होईल? धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 45, 4वर 5, 45 धावा. समीकरण असेल 2 चेंडू आणि 6 धावा. वन्स अगेन बॉल असेल फ्री हिट. संधी निर्माण करून दिली जाते वारंवार गोंदवली संघाला. या संधीचा फायदा उचलता येतोय का? पहिल्या 2 पडगा संघ वारंवार टीम मीटिंग घेणं आणि कानमंत्र देणं आता बंद करा प्लीज. वेळेचं भान आपल्याला राखायचं आहे. अंपायर आपण स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन्स द्यायचे तिथे खेळाडूंना. टीम मीटिंग नकोय. पहिला सामना जर इतक्या उशिरानं होत असेल तर आपल्याला शेवटच्या फेरीतल्या सामन्यापर्यंत पोहोचायचं. मित्रांनो प्लीज सहकार्य करा. 2 चेंडू आणि 6 धावा. हा चेंडू असेल फ्री हिट. एकाच चेंडूमध्ये मॅच विन केली जाते, फिनिश केली जाते का, की अजूनही या मॅच मध्ये आम्ही जिवंत आहोत, आम्हाला परत येता येतं, हे मात्र पडगा संघाच्या गोलंदाजाकडून दाखवलं जाईल का? या सगळ्या गोष्टी पाहणं ठरतायत उत्तम.
विजय कुणाचा होईल माहीत नाही, पण सध्याच्या घडीला तरी क्रिकेटचा विजय चालू आहे, इथल्या शिस्तीचा विजय चालू आहे. आणि सन्माननीय योगेश दादा जाधव साहेब यांच्या माध्यमातून आयोजित झालेल्या उपसरपंच चषक 2021च्या क्रिकेटच्या या महाथराराचा खरा विजय चालू आहे ते पाहायला मिळतंय. 2 चेंडू आणि 6 धावा. आता मात्र तमाम प्रेक्षकांचं लक्ष या खेळपट्टीवर, या चेंडूवर. 2 चेंडू आणि 6 धावा. या वेळेला जोरदार प्रहार क्षेत्राचे तिथे आहे तैनात, मात्र कोणती चूक नाही. विलंब लावला जातोय का? या वेळेला पंचांकडे मागितली जाते दाद. पंचांचं बोट आकाशात, गडी होतोय बाद आणि पुन्हा मॅच मध्ये येते परत तो पडगा संघ. या वेळेला विचार करावा लागेल. अवघी 1 धाव मिळेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावली. धावसंख्या होते 46. 4 6 46 धावा. 1 चेंडू आणि 5 धावा. चेसिंग इज कंपल्सरी, हा आहे स्पर्धेचा नियम. पाठलाग करणं आहे अनिवार्य. आता मात्र कठीण वाटतं दोन्ही संघाला. 1 चेंडू आणि 5 धावा. मला विश्वास नांगरे पाटील सरांच्या ओळी आठवतात. जे अशक्य वाटतंय ते स्वप्न मला पाहायचंय. ज्या शत्रूचा कोणी पराभव करू शकणार नाही त्या शत्रूला मला हरवायचंय. पाय थकलेत, हात थकलंय, शरीर थकलंय असं जेव्हा जाणवायला लागतं तेव्हा मला समोर दिसणारा एव्हरेस्ट सर करायचा आहे. आणि एक शेवटच्या वाक्यात त्यांनी सांगितलं होतं की माझी नरकात सुद्धा जायची तयारी आहे. माझी नरकात सुद्धा जायची तयारी आहे, पण नरकात जायला सुद्धा कारण स्वर्गीय असलं पाहिजे. या वेळेला ज्या चुका झाल्यात ना मित्रांनो, त्या चुकांचा परिणाम त्यांचा हिशोब पेव्हिलियन मध्ये बसून करता येईल, परंतु त्या भूतकाळात घडलेल्या गोष्टी बाजूला सारून भविष्य काळाचा विचार करण्यापेक्षा वर्तमानात मी काय करतोय, वर्तमानात माझ्या गावासाठी, संघाच्या विजयासाठी माझ्याकडनं काय योगदान दिलं जातं, या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतील. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. चेसिंग इज कंपल्सरी, म्हणजेच पाठलाग करणं अनिवार्य असेल. एका मोठ्या फटक्याची गरज असेल. 1 चेंडू 5 धावा. आणि ज्याप्रमाणे या 2 चेंडूवर कमबॅक केलंय बॉलर सुनील यानं, तोच फॉर्म कायम ठेवावा लागेल. माफ करा, बॉलर जयेश यानं. पडगा संघ, हा शेवटचा कॉल तुम्हाला असेल, नाहीतर दैव देतंय आणि कर्म नेतंय या म्हणीला तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवावं लागेल मित्रांनो. सूर्य तापलाय, वातावरण तापलंय, क्रिकेट तापलंय, मॅच तापले, पाठलाग तापलाय, स्पर्धा तापली, प्रेक्षक तापलेत. कारण गरमागरम क्रिकेटची मेजवानी. 1 चेंडू आणि 5 धावा. या वेळेला केला गेला जोरदार प्रहार. चेंडून गाठली उंची, अंतर काय गाठू शकलं नाही आणि जावं लागेल बाहेर. गुंदवली संघाला शेवटच्या क्षणाला केलंय कमबॅक. हार्ड लक गुंदवली टीम, बट व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन टू पडगा टीम. यानंतर या स्पर्धेमधला आजच्या दिवसातली एक वेल टफ फाईट आपल्याला पाहायला मिळेल. जे क्रिकेट असतं, क्रिकेट कशाला म्हणतात मित्रांनो, डेडिकेशनली क्रिकेट कसं खेळायचं हे उदाहरण ज्यानं या टेनिस क्रिकेट विश्वाला दिलंय तो गोठेघरचा संघ यावेळेला तैनात होतोय. ही सगळ्या मॅचला सुरुवात होईल. ही मॅच कुठपर्यंत जाईल, या स्पर्धेची रंगतदारता कशी असेल, या सगळ्यांचा आखोदेखा हाल मोघ वाणीतून आपल्याला ऐकायला मिळणार आहे. टेनिस क्रिकेट विश्वातील समालोचन क्षेत्रातील एक मोठं नाव सन्माननीय योगेश पाटील सर यांच्या वाणीतून. थँक्यू सो मच अमर राऊत. अतिशय जबरदस्त मॅच तुम्हाला शेवटच्या चेंडूपर्यंत पाहायला मिळाली. दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन दिलेलं आहे आमचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय योगीदादा जाधव यांचे भाऊजी, टेमगरचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय निलेशजी चौधरी आणि त्यांच्या समवेत त्यांचे सुपुत्र अर्थात आमचे